कोल्हापुरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी ठरलेले पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे। पश्चिम महाराष्ट्रात बासरी वादनाला नवी ऊर्जा देणारे हे संमेलन गेली 25 वर्षे सातत्याने होत आहे। कोल्हापुरातील पहिले बासरी वादक डॉक्टर सचिन जगताप यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या संमेलनाअंतर्गत यंदा 2 दिवसीय सुशीर महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पंडित पन्नालाल घोष स्मृती फाउंडेशनच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 2 दिवसीय सुशीर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। महोत्सवाचं उद्घाटन व्ही पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। पहिल्या दिवशी तोंडाने फुंकर देऊन वाजवण्यात येणाऱ्या सुशीर वाद्यांचं सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळालं। सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटवरील युगल गीतांमधून ये मेरा दिल, अश्विनी ये ना, सुन बेलिया, आने वाला पल आणि जाने जा या गाण्यांना रसिकांकडून भरभरून दाद मिळाली। डॉक्टर सचिन जगताप यांनी विविध राग आणि तालांची गुंफण करत फ्युजन आणि जुगलबंदी सादर केली आणि रसिकांची मनं जिंकली। दुर्मिळ सुंदरी वाद्यांचं सादरीकरण प्रसिद्ध वादक भीमण्णा जाधव यांनी आपल्या सहकलाकारांसह केलं। जाधव यांनी आपल्या मुलगा मुलींसह विविध रागदारीतील रचना सादर करत रसिकांची विशेष वाहवा मिळवली। तबल्यावर कुंभारे यांनी उत्तम साथ संगत केली। सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सुंदरी वादक भीमण्णा जाधव हे 3ऱ्या पिढीसह ही कला जपत आहेत। शास्त्रीय संगीतासोबतच दुर्मिळ वाद्यांचं दर्शन घडवणारा पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत महोत्सव यशस्वी करण्यामध्ये डॉक्टर सचिन जगताप यांचा मोठा वाटा असून त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय।